सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आत्ता नुकतीच तुमची 12वी झाली असेल किंवा तुम्ही सध्या ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फोर्थ इयरमध्ये असाल, मग ते ग्रॅज्युएशन तुम्ही कला शाखेतील असेल, विज्ञान शाखेतील असेल किंवा इंजिनिअरिंग शाखेतील असेल किंवा कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन सध्या करत असाल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर आहे. आणि जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत किंवा ज्या हाऊस मेकर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर आहे. कारण आता जे 12वी नंतर तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेची नेमकी तयारी कशी करायची आहे, राज्यसेवेचा नेमका पॅटर्न काय आहे, नंतर तुम्हाला सुरुवात नेमकी कुठून करायची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटीची कोणती पुस्तकं तुमच्या ग्रॅज्युएशनच्या टाइममध्ये तुम्ही वाचायला हवीत, राईट, ती सगळं इत्तमभूत सगळी माहिती तुम्हाला या लेक्चरमध्ये मी पुढच्या काही 30 मिनिटांमध्ये देणार आहे. राईट, तर नक्की तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सगळा पॅटर्न देखील समजेल आणि नेमकी तुम्हाला कुठून तयारी करायची आहे, नेमकं कोणती पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत तुमच्या 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन टाइममध्ये, आणि नंतर तुम्हाला कोणती रेफरन्स बुक रीड करायची आहेत ते सुद्धा सगळं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. राईट, तर आपण काय करू, आपल्या लेक्चरला सुरुवात करू. लगा एक एक गोष्ट लक्षात ठेवा, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. तुम्ही जर एकदा का ठरवलं की मला राज्यसेवा करायची आहे, तुम्ही समजा फर्स्ट इयरला आहात, तर फर्स्ट इयर पासून जर तुम्ही दररोज मिनिमम 3 तास जरी दिले तरी तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमच्या हातात पोस्ट असेल, तुम्ही पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंत जाल आणि तुमच्या हातात पोस्ट असेल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर सुरुवात करू आपण. तर सुरुवातीला आपल्याला अगोदर काय समजावून घ्यायचंय, तर बघा, या परीक्षेचं नेमकं नाव काय आहे आणि या परीक्षांतर्गत किती वेगवेगळ्या सेवा येतात. बघा, या परीक्षेचं नाव आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित गट अ आणि गट ब परीक्षा, आणि याच्या अंतर्गत ही सेवा येते ज्याचं नाव आहे राज्यसेवा. बाकीच्या पण सेवा याच्या अंतर्गत येतात, जसं की स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिक अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, महाराष्ट्र वन सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. अशा एकूण या 9 ते 10 सेवा येतात. त्याच्यातलं आपल्याला मुख्य कोणतं बघायचं तर राज्यसेवा. ऍक्च्युली पूर्व परीक्षा सगळ्यांसाठी एकत्रितच होते, परंतु मुख्य परीक्षा या सगळ्यांसाठी वेगवेगळी मुख्य परीक्षा होते. त्यातली आपल्याला मेनली आपल्याला फोकस करायचा राज्यसेवेवरती. राईट, तर आता राज्यसेवेमध्ये एकूण किती पोस्ट येतात, म्हणजे किती पोस्टसाठी ही राज्यसेवा घेतली जाते, तर राज्यसेवा एमपीएससी राज्यसेवा गट अ आणि गट ब या एक्झाम अंतर्गत एकूण 36 वेगवेगळ्या प्रकारची पदं येतात. मग 36 पदांमध्ये गट अ सेवा म्हणजेच क्लास 1 किती, क्लास 1चे किती पोस्ट आहेत, तर एकूण क्लास 1च्या 16 पोस्ट आहेत आणि क्लास 2च्या एकूण किती 20 पोस्ट याच्यामध्ये येतात. आता क्लास 1 नेमक्या कोणकोणत्या पोस्ट, जसं की डेप्युटी कलेक्टर झालं, डीवायएसपी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, नंतर सीओ क्लास 1, मुख्याधिकारी क्लास 1, यासारख्या एकूण 16 क्लास 1च्या पोस्ट याच्या अंतर्गत येतात. आणि त्या तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये किती मार्क्स घेताय आणि इंटरव्ह्यूला किती चांगलं परफॉर्म करताय त्याच्यावरून तुमचा जो कट ऑफ लागतो, त्या कट ऑफनुसार जे मुलं टॉप राहतात त्यांना क्लास 1च्या पोस्ट मिळतात, आणि जे मुलं थोडे खाली राहतात त्यांना क्लास 2च्या पोस्ट मिळतात. म्हणजे तुमच्या रँकिंगनुसार तुम्हाला काय मिळतात, पोस्ट मिळतात. क्लास 1 मिळणार की क्लास 2 मिळणार हे त्याच्यावरून तुम्हाला समजून येतं. नंतर क्लास 2 मध्ये कोणकोणत्या पोस्ट येतात, उपशिक्षणाधिकारी झालं, राईट, नंतर सहाय्यक गट विकास अधिकारी झालं, नायब तहसीलदार झालं, नंतर सीओ क्लास 2 झालं, यासारख्या एकूण 20 प्रकारच्या पोस्ट आहेत. म्हणजे एकूण किती 36 पोस्ट राज्यसेवेअंतर्गत येतात. याची लिस्ट मी तुम्हाला पाठवून देतो. मी तुम्हाला काय करतो, माझा नंबर देतो, या नंबरवरती मला एक मेसेज करा की बाबा मी आता नुकतंच राज्यसेवेला तयारी सुरू करत आहे, किंवा मी ग्रॅज्युएशनला आहे आणि तयारी सुरू करतोय, तर मला सिलेबस आणि जे PDF डॉक्युमेंट आहेत एमपीएससीचे ते मला ते पाठवून द्या. मी तुम्हाला व्हॉट्सअपला, तुमच्या पर्सनल व्हॉट्सअपला मी सगळं पाठवून देतो. राईट, म्हणजे तुम्हाला त्याच्या अंतर्गत एकूण 36 पोस्ट कोणत्या आहेत त्या सगळे तुम्हाला वाचता येईल. राईट, हा आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, तर माझ्या नंबरवरती फक्त मेसेज करा, मी तुम्हाला तिकडे सगळं पाठवून देतो. आता या एक्झामचा अगोदर आपण पॅटर्न समजावून घेऊ की नेमका पॅटर्न कसा आहे. तर राज्यसेवेसाठी बघा, तीन विभागामध्ये ही एक्झाम होते. याचा पॅटर्न कसा आहे, तर सुरुवातीला पूर्व परीक्षा होते, एकूण 400 मार्कांची ही पूर्व परीक्षा असते. नंतर मुख्य परीक्षा असते. मुख्य परीक्षा ही टोटल जवळपास 1200, आता मी तुम्हाला सांगतो, तर कारण आता ऑप्शनल त्यांनी काय केलेलं आहे,
काढून टाकलेला आहे. सो त्याच्यामुळे आता 1250 मार्कांची तुमची मुख्य परीक्षा ही रिटर्न होते. राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही रायटिंग असते, राईट, ती ऑब्जेक्टिव्ह असते. पूर्व परीक्षा ही तुमची ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात होते. त्याच्यामध्ये 2 पेपर असतात, 200 मार्काचे 2 पेपर. ते कोणते ते तुम्हाला सांगणार आहे. आणि मुख्य परीक्षेमध्ये एकूण 7 पेपर असतात. त्या 7 पेपरपैकी 2 हे क्वालिफाईंग असतात आणि उरलेले जे 7 पैकी 5 पेपर आहेत, त्या 5 पेपरचे एकूण 250 मार्काचे पेपर असतात. एकूण 1250 मार्क तुमचे कट ऑफ मध्ये पकडले जातात. आणि मुलाखत जी असते ती 175 मार्कांची तुमची मुलाखत आहे, आता नवीन मुलाखत, राईट. कारण अगोदर ती 275 मार्काची होती, आता ती 175 मार्काची मुलाखत असणार आहे. तर आलं लक्षात. तरी पूर्व मुख्य आणि पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 3 टप्प्यांमध्ये ही एक्झाम तुमची होते. तर आता पूर्व परीक्षा नेमकी कशी असते, पूर्व परीक्षेमध्ये कोणते पेपर असतात किंवा पूर्व परीक्षेमध्ये कोणते सब्जेक्ट असतात, त्याचा सिलेबस काय ते समजावून घेऊ आपण. बघा, पूर्व परीक्षा जी आहे, स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झाम, राज्यसेवा पूर्व परीक्षा, ही त्याचे 2 पेपर असतात. ही टोटल 400 मार्कांची पूर्व परीक्षा होते. 200 मार्कांचे 2 पेपर असतात. पेपर 1 हा जीएस असतो, जीएस पेपर 1 असतो, ज्याच्यामध्ये तुमचे हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी जे विषय ते मी तुम्हाला सांगणारच आहे, त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारलेले असतात. आणि पेपर 2 जो आहे तो सीसॅट असतो, राईट, जो की क्वालिफाईंग असतो. हा अनिवार्य असतो आणि हा अहर्तकारी म्हणजे क्वालिफाईंग आहे. कारण पेपर 2 मध्ये तुम्हाला बघा, दोन्ही पेपरसाठी 2-2 तासाचा वेळ असतो. आणि दोन्ही पेपरमध्ये, पहिल्या पेपरमध्ये एकूण 100 क्वेश्चन विचारलेले असतात, तर दुसऱ्या पेपरमध्ये एकूण 80 क्वेश्चन विचारलेले असतात. प्रत्येक क्वेश्चन हा 2.5 मार्कांचा असतो दुसऱ्या पेपरचा, आणि पहिल्या पेपरचा प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कांचा असतो, राईट. आता जो दुसरा पेपर आहे, तो दुसरा पेपर क्वालिफाईंग असतो. क्वालिफाईंग म्हणजे काय, तर तुम्हाला ह्या 200 पैकी 33% मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये मिळवणं आवश्यक असतं, तरच तुम्ही क्वालिफाय होता, राईट. म्हणजे तुम्हाला साधारणतः 200 मार्कांपैकी तुम्हाला 66.5 किंवा 66 मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये मिळवावे लागतात, त्यावेळेस तुम्ही त्याला क्वालिफाय होता. म्हणजे तिथं तुम्हाला तुमचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ पेपर 1 मध्ये लागतो. या 200 पैकी तुम्ही जेवढे जास्त मार्क घ्याल तेवढं तुम्हाला चांगलं राहतं. परंतु तरी पण आजपर्यंतचा जो ॲव्हरेज कट ऑफ आहे, तो ॲव्हरेज कट ऑफ 110 पासून 110 ते 120च्या दरम्यान ॲव्हरेज कट ऑफ आहे, राईट. परंतु आता या वर्षीचा जर तुम्ही गेल्या वर्षीचा पेपर कट ऑफ जर बघितला, तर तो कट ऑफ साधारणतः 95 ते 97 एवढा कट ऑफ लागलेला आहे, कारण तो पेपर जरा थोडा अवघड होता म्हणून. परंतु ॲव्हरेज कट ऑफ हा 110 पासून 120 पर्यंत लागतो, राईट. म्हणजे आपल्याला ह्या 200 पैकी साधारणतः 110 प्लस आपल्याला मार्क्स घ्यावे लागतील पहिल्या पेपरमध्ये, त्यावेळेस आपण कुठंतरी सेफ राहू. आणि दुसऱ्या पेपरमध्ये तर तुम्हाला काय, क्वालिफाईंग आहे दुसरा पेपर, त्याच्यामुळे तिथं तुम्हाला किती 33% म्हणजेच किती 66 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत, राईट. आणि दोन्ही पेपर जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह पेपर आहेत, राईट. दोन्ही वस्तुनिष्ठ बहुपर्याय पेपर आहेत. आणि हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये तुम्हाला तिथं क्वेश्चन विचारले जातात. मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला तिथं क्वेश्चन्स असतात. आलं लक्षात. मग तुमच्या पूर्व परीक्षा एकूण 400 मार्कांची होते. पहिला पेपर 200 मार्कांचा असतो, दुसरा पेपर 200 मार्कांचा असतो. पहिल्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन विचारलेले असतात, दुसऱ्या पेपरमध्ये 80 क्वेश्चन विचारलेले असतात. तो 2.5 मार्काचा एक क्वेश्चन असतो. आणि पहिल्या पेपरचा एक क्वेश्चन हा 2 मार्कांचा असतो. आणि इथं पहिल्या पेपरमध्ये तुमचा कट ऑफ लागतो. जर तुम्ही पूर्व परीक्षा क्वालिफाय केली तर तुम्ही मुख्य परीक्षेला बसता. आता आणखी एक गोष्ट इथं सांगायची राहिली, ती म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा इथं असतं. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा इथं असतं. किती निगेटिव्ह मार्किंग, तर 0.25, किंवा लक्षात घ्या, प्रत्येक एक क्वेश्चन जर तुमचा चुकला तर त्याच्यासाठी 0.25 मार्क तुमचे मायनस होतात. म्हणजे प्रत्येक 4 क्वेश्चनच्या पाठीमागे तुमचा 1 मार्क काय होतो, मायनस होतो. इथं निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला पूर्व परीक्षेला आहे, मुख्य परीक्षेला नाही. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता पूर्व परीक्षेचा सिलेबस नेमका काय, तर पूर्व परीक्षेचा सिलेबस या पद्धतीनं दिलेला आहे. आता याला काय करू, आपण थोडं चिरफाड करू आणि याच्यामध्ये नेमके कोणते कोणते सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला मी सांगतो. याचा सिलेबस नंतर मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून देतो. मी माझा नंबर तुम्हाला दिलेला आहेच. तर आता लक्षात द्या, तर याच्यामध्ये एकूण याच्यामध्ये तुम्हाला 7 सब्जेक्ट आहेत. किती, 7 सब्जेक्ट. त्याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे इतिहास, भारत आणि महाराष्ट्राच्या संदर्भात, म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भासहित इतिहास. आता इतिहासामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं, इथं इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमी, याला सगळ्यांना 15-15 क्वेश्चनचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे 30-30 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे, राईट. 15 चोक 60 क्वेश्चन्स फक्त ह्या 4 सब्जेक्टवरती विचारले जातात. आणि नंतर 20 क्वेश्चन्स
म्हणजे 18 ते 20 क्वेश्चन सामान्य विज्ञानावरती विचारले जातात आणि बाकीचे उरलेले पर्यावरणीय परिस्थिती आणि चालू घडामोडीवरती क्वेश्चन विचारले जातात. तर आता लक्षात घ्या, इतिहासामध्ये तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास, प्राचीन भारत आणि प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास, मध्ययुगीन भारत आणि मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला याच्यामध्ये विचारला जातो. स्पेशली ते जास्तीत जास्त फोकस कशावरती करतात, तर आधुनिक प्राचीन मध्ययुगीनचा फोकस हा भारतावरती करतात. प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत आणि आधुनिकमध्ये तुम्हाला आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्र दोन्हीवरती फोकस केला जातो. नंतर जिओग्राफी जे आहे, जिओग्राफी हा एक सब्जेक्ट आहे तुम्हाला पूर्व परीक्षेला. त्याच्यामध्ये जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राच्या भूगोलवरती क्वेश्चन विचारले जातात. महाराष्ट्राच्या भूगोलवरती पूर्व परीक्षेमध्ये एक 2-3 क्वेश्चन विचारले जातात. बाकीचे सगळे क्वेश्चन जग आणि भारताच्या भूगोलावरती जास्त विचारले जातात. नंतर पॉलिटी आणि गव्हर्नन्स म्हणजे राज्यशास्त्र जो सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन विचारलं जातं आणि पंचायती राजवरती एखादा दुसरा क्वेश्चन असतो. नंतर इंडियन इकॉनॉमी अँड सोशल डेव्हलपमेंट याच्यावरती एकूण 15 क्वेश्चन विचारले जातात. अर्थशास्त्र मी स्वतः तुम्हाला विषय शिकवतो आपल्या पेड बॅचमध्ये आणि युट्यूबवरती सुद्धा. नंतर पर्यावरण आणि परिस्थितीवरती साधारणतः 5 क्वेश्चन्स तुम्हाला येतात. नंतर सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये सामान्य विज्ञानामध्ये सगळं येतं. त्याच्यामध्ये केमिस्ट्री येते, बायोलॉजी येते, सगळं त्याच्यामध्ये जेवढे काय तुमचे सामान्य विज्ञानाचे उपघटक आहेत त्या सगळ्यांवरती जनरल सायन्सवरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात आणि जनरल सायन्सला पूर्व परीक्षेमध्ये जास्त वेटेज दिलं जातं, साधारणतः 18 ते 20 क्वेश्चन. आणि चालू घडामोडीवरती उरलेले 10 ते 15 क्वेश्चन्स विचारले जातात. याच्यामध्ये चालू घडामोडींमध्ये राज्य स्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या आणि जागतिक स्तरावरच्या चालू घडामोडी, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, जसं की आता वैभव सूर्यवंशी सगळ्यांना माहिती आहे. वैभव सूर्यवंशीने काय केलं, सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड मोडलं की सगळ्यात कमी वयामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मग ते कधी केलं पदार्पण, कुणी केलं, कोणत्या वर्षी केलं, असा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, राईट. किंवा आता विम्बल्डन स्पर्धा चालू आहे, टेनिस बॉल स्पर्धा चालू आहेत, मग त्याच्यामध्ये कोण जिंकलं वगैरे, पुरुष एकेरीमध्ये किंवा महिला एकेरीमध्ये कोण जिंकलं याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आलं लक्षात. तर ह्या चालू घडामोडी तुम्ही कुठून करता, तर तुम्हाला काय करायचंय, आत्तापासूनच पेपर वाचायची सवय लावायची. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला पेपर येतात, राईट. कॉलेज सगळे पेपर मागवत असतं. मग दररोज काय करायचं, लायब्ररीमधून जाऊन साधारणतः अर्धा तास पेपर वाचायची सवय लावायची. हळूहळू एकदा का पेपर वाचायला सुरुवात केली, कारण तुम्हाला मुख्य परीक्षेला करंट अफेअर्सवरती आधारित तुम्हाला रायटिंगमध्ये तिथं क्वेश्चन विचारले जातात. सो त्याच्यामुळे पेपर वाचायची आत्तापासूनच काय करायची सवय लावायची. तर हे पूर्व परीक्षेमध्ये एवढे सब्जेक्ट एकूण आहेत. याच्यासाठी कोणते पुस्तकं वापरायचे वगैरे ते नंतर तर मी सांगणारच आहे, परंतु पहिल्या सुरुवातीला मी बेसिक कुठून तुम्हाला सुरुवात करायची ते सांगणार आहे, राईट. हा झाला पूर्व परीक्षेचा पॅटर्न. आता पूर्व परीक्षेचा जो दुसरा पेपर आहे, तो दुसरा पेपर कशाचा असतो, CSAT, जो क्वालिफाईंग पेपर आहे. त्याच्यामध्ये काय विचारलं जातं, मेनली त्याच्यामध्ये रिडिंग कॉम्प्रेन्शन विचारलं जातं. रिडिंग कॉम्प्रेन्शन म्हणजे काय, तर पॅसेज दिलेले असतात मराठी आणि इंग्रजीमध्ये आणि त्याच्यावर खाली 4-5 क्वेश्चन दिलेले असतात. तो पॅसेज वाचून तुम्हाला क्वेश्चन सोडवायचे असतात. साधारणतः ते 125 मार्कांना विचारलं जातं. नंतर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं डिसिजन घेऊ शकता या पद्धतीचे क्वेश्चन विचारलेले असतात. आणि मॅथ्स आणि रिझनिंग देखील याच्यामध्ये ह्या पेपर 2 मध्ये, CSATच्या पेपर 2 मध्ये असतं. एकूण 80 क्वेश्चन विचारलेले असतात आणि 200 मार्काचा पेपर असतो आणि तुम्हाला हे 33% फक्त तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतात. म्हणजे हा क्वालिफाईंग पेपर आहे फक्त. आलं लक्षात, राईट. आणि इथं सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आपण जाऊया मुख्य परीक्षेच्या पॅटर्नकडे. मुख्य परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, तुम्हाला सांगितलं की लेखी परीक्षा असते, राईट. एकूण 7 पेपर आहेत. त्या 7 पेपरपैकी 2 पेपर हे क्वालिफाईंग पेपर आहेत, जे लँग्वेजचे पेपर असतात, मराठी आणि इंग्रजीचा पेपर, जे 300 मार्कांचे पेपर असतात, राईट. तो आणि ते क्वालिफाईंग असतात. आणि उरलेले जे 5 पेपर आहेत, तो प्रत्येक पेपर हा 250 मार्कांचा असतो, राईट. त्याच्यामध्ये एसेचा 1 पेपर असतो आणि जीएसचे 4 पेपर असतात. 250 मार्कांची अशी लेखी परीक्षा एकूण तुमची किती मार्कांची होते, तर 1250 मार्कांची लेखी परीक्षा होते. हे 600 मार्क मी का पकडत नाहीये, कारण ते फक्त क्वालिफाईंग आहेत. म्हणजे ह्या 300 पैकी 25% मार्क्स तुम्हाला त्या पेपरमध्ये तुम्हाला मिळवावे लागतात. त्यावेळेस तुम्ही क्वालिफाय होता त्या पेपरला. म्हणजे 300 पैकी साधारणतः तुम्हाला बघा 25% म्हणजे किती मार्क मिळवावे लागतात, 75 मार्क तुम्हाला मिळवावे लागतात. म्हणजे त्या लँग्वेजच्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, इंग्लिश आणि मराठीच्या पेपरमध्ये. मग उरलेले जे 250 मार्कांचे 5 पेपर आहेत, एकूण 1250 मार्कांची तुमची ही लेखी परीक्षा होते. तिथं तुम्ही जेवढे जास्त मार्क्स घ्याल तेवढं तुम्हाला चांगली पोस्ट मिळवण्यासाठी तुम्ही तयार राहता. आणि तुमची मुलाखत जी आहे ती मुलाखत होते 175 मार्काची. असे एकूण 1425 मार्काची तुमची मुख्य परीक्षा असते मुलाखतीसहित. आणि 1425
मार्कांमधूनच तुमचा कट ऑफ काय होतो डिसाईड होतो. आलं लक्षात. तर आता मग याच्यामध्ये बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 7 पेपर असतात. पहिले 2 पेपर जे असतात मराठी आणि इंग्रजीचे 300 मार्काचे पेपर असतात. राईट, 3-3 तासांचा तुम्हाला याला वेळ मिळतो आणि इथं 25% मार्क तुम्हाला मिळवावे लागतात, जे वर्णनात्मक आणि पारंपरिक असतात. राईट, याच्यामध्ये काय काय विचारलं जातं याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पेपर 1 300 मार्काचा जो मराठी भाषेचा असतो त्याच्यामध्ये व्याकरण असतं, संक्षिप्त लेखन असतं, नंतर मराठीमध्ये मराठी पॅसेजचं इंग्लिशमध्ये भाषांतर करा किंवा लघु निबंध असतात. राईट, अनुवाद असतो. नंतर दिलेल्या परिच्छेदाचं आकलन, परिच्छेद पण दिलेले असतात, त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे असतात आणि सोपा असतो. इझी तुम्ही इथं काय करू शकता, 25% मार्क्स तुम्ही मिळवू शकता. आणि पेपर 2 सुद्धा तसाच असतो. याच्यामध्ये सुद्धा लघु निबंध, राईट, नंतर दिलेल्या परिच्छेदाचं आकलन, संक्षिप्त लेखन, परिपाठ आणि शब्दसंग्रह, म्हणजे त्याच्यामध्ये व्याकरण देखील असतं. राईट, आलं लक्षात. तर आता सगळ्यात महत्वाचं, गुणवत्तेसाठी गणना करायचे पेपर जे असतात ते एकूण 5 पेपर आहेत. राईट, तर आता ही तुमचा जी मुख्य परीक्षा आहे ती आता मुख्य परीक्षा युपीएससी सारखी राहिलेली नाहीये. कारण युपीएससी मध्ये 500 मार्काचा जो काय म्हणतात त्याला वैकल्पिक विषय किंवा ऑप्शनल सब्जेक्ट देखील असतो, परंतु एमपीएससीने तो ऑप्शनल सब्जेक्ट आता काढून टाकलेला आहे आणि एमपीएससीने फक्त एकूण 5च पेपर ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 3 म्हणजे पेपर क्रमांक 3 हा निबंधाचा असतो. याच्यामध्ये तुम्हाला 125 मार्काचे 2 निबंध विचारलेले असतात. राईट, भाग 1 आणि भाग 2 मध्ये तुम्हाला 4-4, 5-5 निबंधाचे विषय दिलेले असतात. त्याच्यापैकी एकच निबंध तुम्हाला लिहायचा असतो. 125 मार्काचे असे 2 निबंध लिहायचे असतात. जो 250 मार्काचा पेपर असतो त्यासाठी तुम्हाला 3 तास वेळ असतो. राईट, आणि ह्याचं जे मानक आहे ते पदवी मानक आहे. नंतर आता उरलेले पेपर जे असतात ते जीएस पेपर असतात. त्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस नंतर पाठवतो आणि त्याच्यामध्ये काय काय असतं, जीएस पेपर 1 मध्ये कोणकोणते सब्जेक्ट येतात, जीएस पेपर 2, जीएस पेपर 3 आणि 4 मध्ये कोणकोणते सब्जेक्ट येतात ते तर मी तुम्हाला सांगणार आहेच. तर पेपर क्रमांक 4 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 1 हा 250 मार्काचा पेपर असतो, 3 तास वेळ असतो. राईट, नंतर सामान्य अध्ययन पेपर 2 हा सुद्धा 250 मार्कांचा पेपर असतो आणि तो 3 तासात तुम्हाला वेळ मिळतो तिथं लिहिण्यासाठी. नंतर सामान्य अध्ययन पेपर 3 आणि सामान्य अध्ययन पेपर 4 हे सुद्धा 250 मार्काचेच पेपर असतात आणि तुम्हाला प्रत्येक पेपरसाठी 3-3 तासांचा वेळ दिलेला असतो. राईट, तर आता याच्यामध्ये निबंधाचा एका दिवशी निबंधाचा पेपर, एका दिवशी बघा आता याच्यामध्ये किती दिवस तुमची एक्झाम होते ही, तर पहिल्या दिवशी तुमचे मराठी आणि इंग्लिशचे पेपर सकाळ आणि दुपारच्या सत्रात होतात. नंतर दुसऱ्या दिवशी निबंधाचा पेपर असतो, तिसऱ्या दिवशी सामान्य अध्ययन पेपर 1 आणि 2 आणि चौथ्या दिवशी सामान्य अध्ययन पेपर 3 आणि 4 असे तुमचे पेपर होतात. म्हणजे एकाच दिवशी तुम्हाला 500 मार्काचे पेपर लिहावे लागतात. त्याच्यासाठी तेवढी आपल्याला काय करावं लागते, प्रॅक्टिस करावं लागते. आणि हे वर्णनात्मक पॅटर्न आहे, याचा पारंपरिक पॅटर्न म्हणजे रायटिंग स्वरूपात असतो. राईट, जसं तुम्ही आता इंजिनिअरिंगचे किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनचे पेपर लिहितात त्याच पद्धतीने हे पेपर तुम्हाला लिहायचे असतात. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला समजून घ्यायचं निबंधाचं, तर मी तुम्हाला समजावून सांगितलं 125 मार्काचे 2 निबंध विचारलेले असतात. आता सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3, 4 याच्यामध्ये नेमके कोणकोणते सब्जेक्ट येतात याचा जो डिटेल सिलेबस जो आहे तो डिटेल सिलेबस मी तुम्हाला पाठवून देतो. राईट, सो त्याच्या अगोदर तुम्हाला हे 4 पेपरचे कोणकोणते सब्जेक्ट त्याच्या अंतर्गत येतात याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी माहिती देतो. ती म्हणजे जर तुम्ही आता राज्यसेवेसाठी तयारी सुरू करणार असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक लॉंग टर्म साठी LTB त्याला आम्ही म्हणतो, जी की तुम्हाला लॉंग टर्म म्हणजेच तुम्हाला लाईफ टाईम सपोर्टसाठी बॅच आम्ही सुरू केलेले आहेत. तर ही जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर या बॅच जॉईन करण्यासाठी किंवा त्या बॅच बद्दल एन्क्वायरी करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, मला एक मेसेज करू शकता. बॅचच्या एन्क्वायरी बद्दल राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची आपण ह्याच्यामध्ये सगळी तयारी करून घेतली जाते. आणि तुम्ही जर ग्रॅज्युएशन मध्ये असाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन संपलेलं देखील असेल तर तुम्हाला लाईफ टाईम साठी त्या बॅचचा सपोर्ट दिला जातो. म्हणजे काय, तर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये जेवढ्या काय बॅचेस लॉन्च होतील त्या सगळ्या बॅचेसचा तुम्हाला ऍक्सेस दिला जातो. आणि तेवढंच नाही तर नंतर तुम्हाला लाईफ टाईम साठी ती रेकॉर्डेड बॅचचा ऍक्सेस तुमच्याकडेच राहतो. कारण ग्रॅज्युएशन मध्ये तुमचे 3-4 वर्ष जातात आणि नंतर एखादा वर्ष जातो. त्याच्यासाठी आम्ही काय करतो, तुम्हाला सगळे जेवढे वर्ष तुम्ही तयारी करताय तेवढ्या वर्षांमध्ये तुम्हाला सगळ्या बॅचेसचा ऍक्सेस दिला जातो. म्हणजे आणि तुम्हाला सपोर्ट देखील दिला जातो. तुमची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळी एकदम तुमच्या मानगुटीवर बसून आम्ही तयारी करून घेतो. एकदम बेसिक पासून एकदम ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट एकदम बेसिक पासून शिकवली जाते. तर या बॅच बद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा एन्क्वायरी करायची असेल तर किंवा तुम्ही आत्तापासूनच ग्रॅज्युएशन पासूनच जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला दररोज तुम्ही एक लेक्चर जरी केलं तरी ग्रॅज्युएशन मध्ये 1 ते 1.5 वर्षांमध्ये तुमचा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सगळा अभ्यास झालेला असेल.
आणि तुम्ही ग्रॅज्युएशन संपल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भराल या एक्झामसाठी, तुम्ही पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यूपर्यंत जाल तुम्ही, आणि तुम्ही ग्रॅज्युएशन संपल्या देखील पोस्ट मिळवाल. जर तुम्ही आत्ताच विचार करत असाल तर आत्तापासून बॅच लावणं सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण तुम्हाला पटपट सगळे विषय एकदम व्यवस्थित समजावून घेता येतील आणि पुढे पुढे जाता येईल. आणि तुम्हाला जास्त वेळ द्यायचाच नाहीये. तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही 3 तास जरी मिनिमम दिले, 3 ते 4 तास जरी मिनिमम दिले तरी इनफ आहे. आणि बाकी तर आम्ही सगळं तुमच्याकडून करून घेतोच. तर नक्की हे बॅच जॉईन करा, आणि फीस सुद्धा एकदम कमी आहे, आणि ती सुद्धा तुम्ही टप्प्याटप्प्याने भरू शकता. थोडी फीस भरू शकता. राईट. तर या नंबरवरती मला मेसेज करा, मी नंतर तुमच्याशी बोलतोच. चल, आता जो सामान्य अध्ययन पेपर 1 आहे, त्या सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये नेमके कोणकोणते सब्जेक्ट येतात? तर सामान्य अध्ययन पेपर हा 250 मार्कांचा असतो. राईट. मग त्याच्यामध्ये भारतीय कला आणि संस्कृती हा एक त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे. नंतर इतिहास, महाराष्ट्राच्या संदर्भासहित आधुनिक भारताचा आणि आधुनिक जगाचा इतिहास तुम्हाला अभ्यासायचा आहे. नंतर भारतीय समाज, इंडियन सोसायटी हा एक टॉप त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे. नंतर भूगोल एक सब्जेक्ट त्याच्यामध्ये येतो. महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल याचा अभ्यास तुम्हाला करायचा असतो. राईट. तुम्हाला ह्याचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून देतो. माझा नंबर तुमच्याकडे आहेच. नंतर सामान्य अध्ययन पेपर 2 हा सुद्धा 250 मार्कांचा आहे. याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट येतात? तर याच्यामध्ये प्रशासन, भारतीय संविधान, कॉन्स्टिट्यूशन आणि राज्यशास्त्र येतं. नंतर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस, आणि तिसरा असतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. वेगवेगळ्या देशांबरोबर असलेले आपले जे आंतरराष्ट्रीय संबंध असतात ते त्याच्यावरती काही क्वेश्चन्स विचारले जातात. नंतर सामान्य अध्ययन पेपर 3 मध्ये एकूण 5 प्रकारचे सब्जेक्ट आहेत. मग त्याच्यामध्ये पहिला आहे इकॉनॉमिक्स, दुसरा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, तिसरा आहे पर्यावरण, चौथा आहे आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, आणि पाचवा आहे अंतर्गत सुरक्षा म्हणजे इंटरनल सिक्युरिटी. हे एकूण 5 सब्जेक्ट या सामान्य अध्ययन पेपर 3 मध्ये येतात, आणि याच्यावरती एकूण 250 मार्कांचा हा पेपर असतो. याच्यामध्ये इकॉनॉमीलाच फक्त सर्वात जास्त वेटेज दिलं जातं, जवळपास 125 मार्कांचं, आणि बाकी 4 सब्जेक्टला 125 मार्कांचं वेटेज दिलं जातं. आणि प्रत्येक सामान्य अध्ययन पेपरमध्ये 20-20 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, आणि त्याच्यामध्ये सब क्वेश्चन देखील विचारले जातात. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन 10 मार्काचे असतात, काही क्वेश्चन 15 मार्काचे असतात, आणि काही क्वेश्चन 5 मार्काचे देखील विचारले जातात. आता जो चौथा पेपर आहे सामान्य अध्ययन पेपर 4, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता म्हणजेच एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड, याच्यामध्ये केस स्टडीज दिलेले असतात. म्हणजे समजा तुम्ही उद्या एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झालात, आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा मोर्चा, तर जसं की कॉक्रोच जनता पार्टीनं मोर्चा केला, मग हा मोर्चा तुम्ही कसा हाताळाल, मग त्याच्यावर तुम्हाला केस स्टडी दिलेले असते. ते त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे त्याच्यावर उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. म्हणजे या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील सामंजस्यपणा, समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा सोडवण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती, त्यांचा दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असतो. राईट. तर हे सोपा असतो. राईट. हे सुद्धा तुम्हाला आपण एकदम चांगल्या पद्धतीनं आपल्या क्लासमध्ये शिकवला जातो. आलं लक्षात? तर मग आता इतर माहिती बघू आपण. इतर माहितीमध्ये म्हणजे तुम्हाला वयोमर्यादा, कोणत्या वयोमर्यादापर्यंत तुम्ही हे एक्झाम देऊ शकता. जर तुम्ही राज्यसेवा आहे, जर तुम्ही अमागास गटामध्ये असाल, ओपन गटामध्ये, तर तुम्हाला 38व्या वर्षापर्यंत ही एक्झाम देता येते. आणि तुम्ही जर मागासवर्गीय असाल किंवा तुम्ही SC ST मागासवर्गीय असाल तर तुम्हाला वयाच्या 43 वर्षापर्यंत ही एक्झाम देता येते. आणि जर दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांना वयाच्या 45 वर्षापर्यंत ही एक्झाम देता येते. आणि किमान वयाची अट आहे 19 वर्ष. मॅक्सिमम तुम्ही अमागास जे ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत ते 38 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतात. वयाच्या 38व्या वर्षापर्यंत दरवर्षी एक्झाम देऊ शकता. याच्यासाठी कुठल्याही प्रकारची अट नाही की तुम्हाला एवढेच अटेम्प्ट आहेत, तेवढेच अटेम्प्ट आहेत, बिलकुल नाही. तर 38 वर्षांपर्यंत दरवर्षी तुम्ही एक्झाम देऊ शकता. आता याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय, मगाशी तुम्हाला सांगितलं की ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट पाहिजे. राईट. आता याच्यापैकी काही पोस्ट अशा आहेत, 5 पोस्ट अशा आहेत की ज्यांच्यासाठी वेगळं ग्रॅज्युएशन लागतं. आणि आता एकूण 36 पोस्ट सांगितल्या तुम्हाला, त्यातल्या ज्या 31 पोस्ट आहेत त्याच्यासाठी कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन तुम्हाला कंप्लीट लागतं. आणि ज्या उरलेल्या 5 पोस्ट आहेत त्याच्यासाठी मात्र काही ठराविक ग्रॅज्युएशन लागतं. जसं की सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा आणि लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा, याच्यासाठी तुम्हाला 55% वाणिज्य शाखेतील पदवी लागते. म्हणजे कॉमर्स शाखेतील तुम्हाला पदवी लागते. राईट. आलं लक्षात? आणि दुसऱ्या ज्या पोस्ट आहेत जसं की सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, याच्यासाठी तुम्हाला ऑटोमोबाईल
ऑटोमोबाईल क्षेत्रातील जी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे तर त्याच्यामधील किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली तुम्हाला पदवी लागते. नंतर उद्योग उपसंचालक गट अ याच्यासाठी तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी या शाखेतील पदवी लागते आणि उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब याच्यासाठी सुद्धा तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतीलच पदवी लागते. इतर पदवीवाले ही एक्झाम देऊ शकत नाहीत. आलं लक्षात. आता ही जी वित्त व लेखा सेवा आहे ज्यांनी MBA केलंय ते सुद्धा हे एक्झाम देऊ शकतात. आणि बाकीच्या ज्या 31 पोस्ट आहेत त्याच्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी लागते. मग आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही शाखेतील पदवीधारक तो काय करू शकतो, त्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. आलं लक्षात. आता काही पोस्ट अशा आहेत की ज्याच्यासाठी राज्यसेवेमधील काही पोस्ट अशा आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला शारीरिक अर्हता देखील लागते. जसं की पोलीस उपाधीक्षक, राईट. नंतर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, नंतर उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, राईट. आता याच्यासाठी कोण पात्र असतं, ज्यांची उंची 165 आहे, 165 सेंटीमीटर, राईट. फक्त याच्यासाठी बघा जी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी याच्यासाठी फक्त 163 सेंटीमीटरची अट आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 157, पोलीस उपाधीक्षकासाठी 157 सेंटीमीटर आणि अधीक्षक उत्पादन शुल्क याच्यासाठी 155 सेंटीमीटर, 155 सेंटीमीटर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासाठी. हे तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला कळून येईलच. आलं लक्षात. चल, आता फीस किती असते, तर तुम्हाला जे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी जी फीस आहे ती फीस असते अमागास गटासाठी 544 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी आणि इतर दिव्यांग, खेळाडू, अनाथ यांच्यासाठी 344 रुपये फीस असते हा फॉर्म भरण्यासाठी, राईट. तर ही एक्झाम जी आहे ती पूर्व परीक्षा जी आहे ती पूर्व परीक्षा प्रत्येक जिल्ह्याच्या केंद्रावरती घेतली जाते. पूर्व परीक्षा प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि जी मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा एकूण 6 केंद्रांवरती घेतली जाते. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे याच ठिकाणी मुख्य परीक्षा तुमची घेतली जाते, राईट. मग आता सिलेबस आणि क्वेश्चन पेपर तर मी तुम्हाला देणारच आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आता याची तयारी सुरू करण्यासाठी महत्वाचं इम्पॉर्टंट रिसोर्सेस काय आहे, तर पहिला आहे सिलेबस. सिलेबस तुमचा तोंड पाठ पाहिजे, जो सिलेबस मी तुम्हाला पाठवून देणार आहे. तर या नंबरवरती मला फक्त तुम्ही काय करा, मेसेज करा, त्याच्यावरती मी तुम्हाला सिलेबस तुम्हाला पाठवून देतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. तर जे मुख्य परीक्षा, आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसाठी तुम्हाला काय करायचंय, एक 21,000 प्रश्न संच मिळतो लोकसेवा पब्लिकेशनचा. लोकसेवा पब्लिकेशनचा 21,000 प्रश्नसंच मिळतो पूर्व परीक्षेसाठी. मग पूर्व परीक्षेसाठी तो प्रश्नसंच घ्यायचा म्हणजे तुम्हाला कळेल की पूर्व परीक्षेमध्ये MPSC नेमकं कसे क्वेश्चन विचारते. आलं लक्षात. आणि मुख्य परीक्षेसाठी आता एकच मुख्य परीक्षा झाली आहे, त्याचे पेपर देखील मी तुम्हाला पाठवून देतो. या नंबरवरती काय करा, मला मेसेज करा की मुख्य परीक्षेमध्ये MPSC नेमकं पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 मध्ये नेमके कसे क्वेश्चन विचारते, राईट. एसे नेमका कसा विचारते ते तुम्हाला नंतर कळूनच जाईल. हे आपलं बेसिक मटेरियल आहे. तुम्हाला सिलेबस माहित असायला पाहिजे आणि MPSC पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये क्वेश्चन कसे विचारते हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. याच्याशिवाय अभ्यासाला स्टार्ट करायचं नाही, राईट. आता दुसरी गोष्ट की आता तुम्ही जर ग्रॅज्युएशन मध्ये आहात तर तुम्हाला बेसिक पासून नेमकं कुठून तयारी सुरू करायची आहे. तुम्ही फर्स्ट इयरला आहात किंवा तुमची 12वी झाली आहे किंवा तुम्ही सेकंड इयर किंवा थर्ड इयरला आहात, तर तुम्हाला सुरुवातीला बेसिक पुस्तकं आधी वाचायची आहेत आणि नंतर मग तुम्हाला जी रेफरन्स मटेरियल आहे ते रेफरन्स मटेरियल नंतर वाचायचे. अगोदर बेसिक पुस्तकं कोणती वाचायची आहेत, तर प्रत्येक सब्जेक्टसाठी मी तुम्हाला बेसिक पुस्तकं सांगणार आहे, ते तुम्ही विकत घ्यायचे आहेत आणि तिथून वाचायला सुरुवात करायची आहेत, राईट. जसं की इतिहास आहे. आता इतिहासासाठी तुम्हाला स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची आहेत. स्टेट बोर्डची 6वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं तुम्ही विकत घ्यायची आहेत आणि ते प्रत्येक पुस्तक एकदा नाही तर किमान 3 वेळा प्रत्येक विषयाची पुस्तकं किमान 3 वेळा वाचायचे आणि तिसऱ्या वेळानंतर चौथ्या रीडिंग म्हणजे पहिल्यांदा तुम्ही रीड केलं, समजावून घेतलं, राईट. दुसऱ्यांदा तेच पुस्तक वाचताना काय करायचं, मग अंडरलाईन करायची आणि तिसरी रीडिंग करताना मग शॉर्ट नोट्स तुम्ही काढू शकता. शॉर्ट नोट्स तुम्ही काय करू शकता, काढू शकता. आणि 6वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं वाचत असताना 6वी मध्ये काय दिलंय, 7वी मध्ये काय दिलंय, 8वी मध्ये काय दिलंय हे कम्पॅरेटिव्हली पण नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या रीडिंगला कम्पॅरिझन पण त्यांचं करायचं आहे. आलं लक्षात. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला महाराष्ट्र इतिहासासाठी 11वीचं जुनं पुस्तक तुम्हाला मिळवायचंय आणि ते तुम्हाला वाचायचंय, राईट. आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला म्हणजे मराठीमध्ये तयारी करायची असेल तर तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा आणि जर तुम्हाला इंग्लिशमध्ये तयारी करायची असेल तर तुम्ही NCERT वाचू शकता. ह्याला क्यू आहे बरं का, क्यू.
किंवा तुम्ही मराठीमध्ये तयारी करणार असेल तर स्टेट बोर्डची फक्त पुस्तकं वाचा आणि इंग्लिशमध्ये तयारी करायची असेल तर NCERT 6वी ते 12वी इतिहासासाठी तुम्हाला वाचायचं आहे. आलं लक्षात? नोट्स कधी काढायच्या, किती वेळा पुस्तक वाचायचे आणि प्रत्येक पुस्तकामधील टॉपिक समजावून घ्यायचा प्रयत्न करायचा. राईट, समजावून घ्यायचं नाही तर नुसतंच वाचन करायचं नाही, तर प्रत्येक सब्जेक्टचं तुम्हाला असंच करायचंय. त्याच्यावरती रिव्हिजन, मल्टिपल रिव्हिजन्स तुम्हाला करायच्या आहेत. आता याच्या व्यतिरिक्त आर्ट अँड कल्चरसाठी, कला आणि संस्कृतीसाठी तुम्हाला NCERTचं 11वी 12वीचं त्यातले 9वा आणि 10वा चॅप्टर, किंवा तुम्ही जर मराठीमध्ये अभ्यास करणार असाल तर स्टेट बोर्डचं 11व्या आणि 12वीचं पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचंय आणि त्याच्यातून आर्ट आणि कल्चरचा अभ्यास करायचा, जे तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोन्हीकडे आहे. लक्षात, तुम्ही इंग्लिशमध्ये अभ्यास करायचा असाल तर 11वी 12वी NCERT आणि मराठीमध्ये अभ्यास करणार असाल तर स्टेट बोर्डचं 11वी आणि 12वीचं पुस्तक घ्यायचंय. नंतर इंडियन सोसायटी म्हणजे भारतीय समाजासाठी जर तुम्ही इंग्लिशमध्ये अभ्यास करणार असाल तर NCERTचं पुस्तक घ्यायचंय 12वीचं, आणि किंवा मराठीमध्ये अभ्यास करणार असेल तर स्टेट बोर्डचं 12वीचं पुस्तक घ्यायचंय विकत. लक्षात. नंतर भूगोलासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही मराठीमध्ये अभ्यास करणार असाल तर 6वी ते 11वी पर्यंतची जॉग्राफीची पुस्तकं विकत घ्यायची आहेत स्टेट बोर्डची, आणि ती चांगल्या पद्धतीने वाचून घ्यायची. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऑक्सफर्ड किंवा स्टडी टुडेचा जो ॲटलास आहे तो ॲटलास एक विकत घ्यायचा आहे. अभ्यास करत असताना तुम्हाला ॲटलासचं देखील काय करायचंय, रीडिंग करायचं आहे. आणि जर तुम्ही इंग्लिशमध्ये अभ्यास करणार असेल तर NCERTचं 6वी ते 12वी आणि NCERTचं 11वी आणि 12वीचं ह्युमन जॉग्राफी आणि 11वीचं फिजिकल जॉग्राफी चांगलं करायचंय फक्त. राईट. आता मराठी आणि इंग्लिश दोन्ही तुम्हाला मी मटेरियल सांगतो, हे बेसिक आहे. नंतर एन्व्हायरमेंटचा अभ्यास करण्यासाठी जर तुम्ही इंग्लिशमध्ये अभ्यास करणार असाल तर NCERT 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक, त्याच्यामध्ये लास्ट 4 चॅप्टर करायचे आहेत. आणि जर तुम्ही मराठीमध्ये अभ्यास करणार असाल तर स्टेट बोर्डची 11वी आणि 12वीचं पुस्तक घ्यायचंय तुम्हाला विकत, आणि तिथून तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याच्या रिव्हिजन आणि मल्टिपल रिव्हिजन देखील करायचे आहेत. नंतर तुम्ही इंडियन पॉलिटीसाठी तुम्हाला काय वाचायचंय, तर इंडियन पॉलिटीसाठी 11वी व 12वी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची आहेत मराठीसाठी. आणि इंग्लिशमध्ये अभ्यास करणारा असाल तर NCERTचं 11वी आणि 12वीची ही 2 पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. लक्षात. परंतु तुम्हाला तर सांगेल की तुम्ही स्टेट बोर्डची जरी वाचली ना तरी इनफ आहेत. स्टेट बोर्डची सुद्धा तुम्हाला पुस्तकं इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये अवेलेबल आहेत, ते सुद्धा घेऊन तुम्ही वाचू शकता. राईट. नंतर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काय करायचे, तुम्हाला 11वी आणि 12वीची स्टेट बोर्डची पुस्तकं घ्यायची आहेत. राईट. आणि तुम्हाला जर NCERT वाचायची असेल तर तुम्ही 9वी 10वी 11वी 12वीची पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत सिलेबसनुसार. आणि सहकार, आता स्टेट बोर्डमध्ये सहकाराची सुद्धा 2 पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत 11वी आणि 12वीची. लक्षात. नंतर तुम्हाला जनरल सायन्ससाठी काय वाचायचंय, तर जनरल सायन्ससाठी तुम्ही 8वी ते 12वीची स्टेट बोर्डची पुस्तकं जी वाचत आल त्या आधीपासून तेच वाचायचे, किंवा जर तुम्ही इंग्लिशमध्ये अभ्यास करणार असेल तर NCERT 6वी ते 12वी वाचू शकता. आलं लक्षात. आता याचा अभ्यास कसा करायचा, तर सुरुवातीला कोणताही एकच विषय घ्या, कोणता एक विषय घ्या. सुरुवातीला तुम्ही इतिहास घेतला तर इतिहासाची 6वी ते 12वीची पुस्तकं एकदम चांगल्या पद्धतीने वाचा. राईट. पहिली रिडिंग करा, दुसऱ्या वेळेस त्याची रिव्हिजन करा, तिसऱ्या वेळेस रिव्हिजन करा. राईट. आता वाचायची कशी, समजा पहिल्यांदा तुम्ही हिस्ट्री हा तुम्ही सब्जेक्ट घेतला. राईट. हिस्ट्रीचं समजा तुम्ही 6वीचं पुस्तक वाचलं, 6वी ते 12वीची सगळी पुस्तकं तुमची वाचून झाली. राईट. मग दुसरा सब्जेक्ट घेतला तुम्ही आर्ट अँड कल्चर, किंवा दुसरा सब्जेक्ट घेतला तुम्ही जिओग्राफी. मग जिओग्राफीचा अभ्यास करत असताना जे इतिहासाचं पुस्तक तुम्ही वाचलेलं आहे त्या इतिहासाचा तुम्ही काय करायचं, त्याचा रिव्हिजन प्लॅन बनवून ठेवायचा. राईट. म्हणजे 1 ते 2 दिवस तुम्ही काय करायचे, इतिहासाला रिव्हिजनला द्या. म्हणजे जिओग्राफीचे पुस्तक वाचत असताना तुम्हाला 1 ते 2 दिवस इतिहासाच्या रिव्हिजनसाठी सुद्धा द्यायचे आहेत. मग तुमचे इतिहास आणि भूगोल ही सगळी पुस्तकं वाचून संपली. नंतर तुम्ही इंडियन सोसायटी आणि आर्ट अँड कल्चर घेतलं, किंवा एन्व्हायरमेंट किंवा इंडियन पॉलिटी घेतलं, तर तुमचा इतिहास आणि जिओग्राफीचा रिव्हिजन प्लॅन तयार पाहिजे हे पुस्तक वाचत असताना. अलग लक्षात. म्हणजे कारण तुम्हाला पुढचे 3 ते 4 वर्ष सगळं डोक्यात ठेवायचे, त्याच्यामुळे त्याची रिव्हिजन सुद्धा तुमची चांगली झाली पाहिजेच. अलग लक्षात. म्हणजे पुस्तक वाचल्यानंतर ते तसं टाकून द्यायचं नाही, त्याचा रिव्हिजन प्लॅन सुद्धा स्वतः तयार करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, अभ्यास करू शकता. आणि नंतर तुम्ही क्लास लावून सुद्धा अभ्यास करू शकता. क्लास लावून तर आणखी तुम्हाला सोपं जाईल, कारण क्लासमध्ये तुम्हाला NCERT आणि स्टेट बोर्ड सुद्धा शिकवलेला आहे.
सुरुवातीला NCERT देखील तुम्हाला मराठीमध्ये शिकवलेलं आहे. मग ते सुरुवातीला तुम्ही NCERTचे लेक्चर करू शकता आणि NCERTचे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, या बॅचमधले नंतर तुम्ही बेसिकपासून इतर लेक्चर तुम्ही करू शकता. हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स सगळे सब्जेक्टचे पूर्व आणि मुख्य परीक्षेचा. तर तुम्ही बॅच सुद्धा जॉईन तुम्ही करून काय करू शकता, अभ्यास करू शकता. जर तुम्ही सेल्फ स्टडी नसाल कराल तर तुम्ही 100% बॅच जॉईन करा. 100% तुम्हाला त्याचा फायदाच होईल. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला मेंटॉरशिप सुद्धा दिली जाते. म्हणजे सगळ्या टीचरचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिला जातो आणि जो मेंटॉर आहे त्या मेंटॉरचा पण कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला जातो, जेणेकरून ते तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये अभ्यास नेमका कसा करायचा, टाइम टेबल तुमचं कसं असायला पाहिजे, सगळं तुम्हाला ते टाइम टेबल वगैरे बनवून देतात. आणि स्वतः आम्ही फॅकल्टी तुमच्याबरोबर कनेक्ट राहतो. कुठपर्यंत अभ्यास आला, कसा अभ्यास करताय, सगळं आम्ही तुमचा फॉलोअप देखील घेतो. सो त्याच्यामुळे तुम्ही काय करा, बॅच जॉईन करा, तुम्हाला जास्त आणखी फायदा होईल. आलं लक्षात? तर या पद्धतीनं तुम्हाला सगळा अभ्यास करायचा आहे. सो आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आणि जर काही आणखी समजलं नाही तर माझा नंबर तुमच्याकडे आहेच, राईट. तर त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. परत एकदा मी नंबर तुम्हाला इथं देतो, राईट. तर त्या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एनी टाइम कधीही व्हॉट्सॲपला मेसेज करा किंवा फोन करा आणि मला विचारा, राईट. मी तुम्हाला सगळी माहिती परत देतो. आलं लक्षात? तर नक्कीच मला तुम्ही फोन किंवा मेसेज करा. मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये देखील ॲड करतो. आणि या लेक्चरला हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.